आणि एक महत्त्वाची बातमी आहे, सोलापूरच्या माळशिरसमधील मार्कडवाडी गावात आज बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे। माळशिरसचे आमदार उत्तम जानकरांच्या समर्थकांकडून मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे। मतदान प्रक्रियेला प्रशासनाकडून विरोध करण्यात आलाय। गावात जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आले, तर गावामध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मार्कडवाडी गावात भाजपच्या राम सातपुतेंना अधिक मतदान झाल्याने ग्रामस्थांनी ईव्हीएमवर खापर फोडलेला आहे। आणि या गावातून आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सागर, सध्या काय परिस्थिती गावात? पर्यंत आपण पाहिलं की खरं तर कालपासूनच या गावामध्ये जे आहे ते पोलीस प्रशासन, मोठी फौज जी आहे पोलीस प्रशासनाची ती तैनात करण्यात आलेली आहे आणि गावामध्ये संचारबंदी जी आहे, जमावबंदी जी आहे ती या ठिकाणी लागू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आणि त्याचाच एक भाग म्हणून खरं तर बॅलेट पद्धतीनं, बॅलेट पेपरवर ज्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडते त्याच पद्धतीची मतदान प्रक्रिया आज या गावामध्ये जी आहे ती पार पडणार आहे। आणि त्याची तयारी आपण पाहतोय, हे समोर जे आहेत या ठिकाणी 5 कंपार्टमेंट जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि बॅलेट पेपर पद्धतीने जे मतदान प्रक्रिया पूर्वी व्हायची त्याच पद्धतीची मतदान प्रक्रिया आज या गावामध्ये पार पडणार आहे। आणि मात्र याला पोलीस प्रशासनाकडून जो आहे तो मोठा विरोध करण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासनाने देखील विरोध केलेला आहे। अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारची निवडणूक जी आहे ती घेता येणार नाही अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो जिल्हा प्रशासनाने काढलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहतोय की या ठिकाणी गावकऱ्याने जे आहे ते गावामध्ये बॅलेट पेपर पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याची तयारी ही आता सुरू आहे। गावामध्ये अगदी निवडणुकीप्रमाणे वातावरण आहे, मतदान प्रक्रियेप्रमाणे वातावरण जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। हे ग्रामपंचायत आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी जी आहे ती घेतलेली आहे। गावातील जवळपास 15 ते 20 लोकांना नोटीस देखील देण्यात आलेले आहेत की अशा पद्धतीची प्रक्रिया पार पाडू नका। मात्र गावकरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि आम्ही बॅलेट पेपर पद्धतीने मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पाडणार अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे। त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, ग्रामस्थ यांच्यामध्ये कुठेतरी संघर्ष जो आहे तो निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांना या गावातून जवळपास 200 पेक्षा अधिकचं लीड आहे। 1008 मतं जे आहेत, 1003 मतं जे आहेत ती त्यांना मिळालेले आहेत। मात्र ग्रामस्थांचा असा दावा आहे की अशा पद्धतीनं मतदान होऊ शकत नाही, त्यामुळेच आम्हाला दूध का दूध पाणी का पाणी करायचं आहे आणि त्यासाठीच बॅलेट पेपर पद्धतीने मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा घ्यावी अशी मागणी देखील प्रशासनाकडे करण्यात आलेली होती। मात्र या ठिकाणी प्रशासनाने ही परवानगी नाकारलेली आहे। निवडणूक प्रक्रिया जी काही मर्यादा होती ती समाप्त झालेली आहे, त्यामुळे निर्णयावर ठाम असल्याचं पाहायला मिळते। सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।